12 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे अवैध धंद्यांची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास रोहिलागड शिवारात एक लिंबाच्या झाडाखाली एक इसम पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी थांबलेला असल्याची माहिती मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे रामेश्वर खनाळे यांच्यासह अधिकारी व अंमलदार यांनी 12 एप्रिल रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास रोहिलागड ते निहालसिंगवाडी रोडवरील महाजन कवाळे यांच्या शेताजवळ एका लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या इसमावर छापा कारवाई करून इसम प्रेमसिंग श्यामलाल कवाळे वय 40 राहणार निहालसिंगवाडी तालुका अंबड जिल्हा जालना यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून शासकीय पंचांसमक्ष 83,080 रुपये किमतीचा 4 किलो 154 ग्राम गांजा व 10,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 93,080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार कृष्णा तंगे, रमेश राठोड, रुस्तुम जयवाळ, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, संभाजी तनपुरे, फुलचंद गव्हाणे, देवीदास भोजने, सतीश श्रीवास, अंकुर धांडगे, भागवत खरात सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना, पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत व सौरभ मुळे यांनी केले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना।